हॅलो गाईज, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज बऱ्याच दिवसांनी आम्ही असं दुपारचं निघालेलो, कारण ऊन थोडंसं नव्हतं, त्यामुळे म्हणजे असं मळप टाईप वातावरण झालेलं. मग आम्ही ठाण्यावरून जेव्हा येत होतो तेव्हा आम्ही कार घेऊन आलेलो यावेळी, कारण मामाने आंबे दिले होते राहुलच्या, त्यामुळे आम्ही कार इथे घेऊन आलेलो. आणि आत्ता ऑलमोस्ट एक 5-6 दिवस झाले कार इथेच आहे. आणि मी तुम्हाला खाली आमच्या बिल्डिंगच्या खालचा व्ह्यू कधी दाखवला नाही आहे. तर इथे खूप छान छान झाडं लावली आहे, तुम्ही बघू शकता. प्लस खेळण्यासाठी सुद्धा ग्राउंड आहे. आणि इथे 2 व्हीलरची पार्किंग आहे आणि ईच अँड एव्हरी विंगला 4 व्हीलरची पार्किंग दिलेली आहे. पण आम्ही काही इथे म्हणजे कंटिन्यू नाही राहत, त्यामुळे 4 व्हीलरची पार्किंग नाही घेतली. ज्यांनी 4 व्हीलरची पार्किंग नाही घेतली त्यांना असं बाहेर लावायला पण जागा आहे, म्हणजे इन कॅम्पस ओनली. पण खूप छान सिस्टमॅटिक गाड्यांची अरेंजमेंट आहे, असं कुठेही असं गिचमीड नाही वाटत. आणि मेन म्हणजे हे ग्राउंड जे आहे ते लहान मुलांना खेळायला खूप चांगलं वाटतं. तर आम्ही जस्ट असंच राऊंड मारण्यासाठी निघालेलो. आमचं काहीही काम नव्हतं खाली, फक्त मेहरा खूप रडते सकाळपासून, त्यामुळे तिला खाली घेऊन जायचं होतं. त्यामुळे आम्ही दुपारी म्हटलं विचार केला की कार होती तर कारनेच जाऊन येऊया तिला राऊंड मारून. आणि बऱ्याच महिन्यानंतर ती कारमध्ये बसली आहे, कारण कार इथे आणलेलीच नव्हती. आणि आमच्या बिल्डिंगच्या समोरच हे म्हणजे बाजूलाच अगदी हे हॉस्पिटल आहे, श्री महागणपती हॉस्पिटल म्हणून. खूप छान तिकडे सगळ्या सोयी आहेत, म्हणजे सगळ्या ॲक्सिडेंटवर, त्यानंतर सर्व प्रकारच्या आजारांवर तिकडे ट्रीटमेंट केल्या जातात. आणि त्यानंतर आम्ही आलो आहे मटका कुल्फी खायला, नाशिकची. आम्ही जेव्हा पण कुल्फी खातो तेव्हा इथेच खातो, आणि अशा टाईपची जी कुल्फी असते पण खूप छान असते. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी आमच्या समोरचे जे आमचे नेबर्स आहेत त्यांची जी छोटी आरोही, तिचे हेअर कट करायचा होता. आणि हेअर कट म्हणजे असा तसा नाही, पूर्ण टकलू करायचं होतं. आणि मॅडम हेअर कटला खूप रडल्या, तुम्ही बघू शकता. तिला ॲक्च्युली घामोळं आलं होतं, त्यामुळे तिला थोडंसं पेन होत असणार म्हणून ती रडत असेल. त्यानंतर घरी आल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता तिच्या पप्पांची आणि आरोहीच्या पप्पांची आणि त्यांच्या भावाची दोघांच्याही लग्नाची ॲनिव्हर्सरी एकत्रच आहेत एकाच दिवशी. आणि त्यामुळे आम्ही त्यांचं सेलिब्रेशन करणार होतो. आणि आरोही सांगा नक्की गाईज की तुम्हाला कशी दिसते, कारण तिला घामोळं आलेलं, त्यामुळे तिला तरी खूप बेटर फील होत असेल. आम्ही थोडंसं असं घरातच आम्ही थोडंसं डेकोरेशन केलेलं, कारण जे आरोहीचे पप्पा आहेत ते गावी गेलेले, त्यामुळे फक्त आरोहीची मम्मीच होती केक कटिंगसाठी. आणि हे आहेत आरोहीचे काका आणि काकी. दोघांचे ॲनिव्हर्सरीचे केक आम्ही सेपरेट आणले होते आणि दोघांचे केक छानपैकी कट केले. आम्ही केक खाल्ला, त्यानंतर बिर्याणी पार्टी केली आणि आमचा दिवस तरी खूप छान स्पेंड झाला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. भेटूया लवकरच नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.